नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत. पत्रकार परिषदेतून मांडला आपल्या काळातील विकास. महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत स्वबळाची भाषा. लोकसभेच्या ईव्हीएम मध्ये दोष नव्हता का? बावनकुळेंचा विरोधकांना सवाल. आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात 5 केंद्रावर होणार पुन्हा मतमोजणी. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात केलेला विकास आणि योजनांची माहिती देताना जनतेसाठी केलेल्या कामांबाबत समाधानी असल्याचं सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिलेला आनंद पाहून महायुतीने केलेल्या कामाचं सार्थक झालं असं सांगताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावेळी काँग्रेस आणि शिवसेनेत काही मतभेद पाहायला मिळाले. आता निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली असून शिवसेनेचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या उमेदवारांच्या बैठकीत अनेकांनी महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात याबाबत शिवसेना ठाकरे गट आपली भूमिका स्पष्ट करण्याची चिन्हे आहेत. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते आता ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हती का असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा समोर आल्यामुळे जनतेने महायुतीला मतदान केले. ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करणे म्हणजे हा मतदारांचा अपमान आहे. आघाडीच्या नेत्यांना सध्या झोप लागत नाही. झोप लागेल तेव्हा ते शांत होतील अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभेचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्री करावे या मागणीसाठी भाजपच्या एका कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहिलंय. नंदकुमार गांजे या कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लोणीकरांना मंत्री करावे अशी विनंती केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. गुणवत्तापूर्व शिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कोर्ट समितीवर भाजपच्या 3 खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांची वर्णी लागली असून तशी अधिसूचना देखील उपराष्ट्रपती महोदयांकडून काढण्यात आली आहे. बोंडेंच्या निमित्ताने अमरावतीला हा एक मोठा बहुमान मिळाल्याने अमरावतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यात आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघांमध्ये करण्यात आलाय. अशातच नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातील सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यांच्या मतदान केंद्राच्या 5% केंद्राची फेरमतमोजणी विहित रक्कम भरून करता येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी बडगुजर यांना दिले. समाजातील शेवटच्या घटकाच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्यांना
अहिल्यानगरच्या बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाज संघटनेतर्फे संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. गोरगरिबांसाठी संघर्ष करावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या मान्यवर सुशीलाताई मोराळे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात लक्ष्मीताई गरकळ आणि सुशीलाताई मोराळे यांच्या हस्ते समाजासाठी योगदान दिलेल्यांना संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी, पूंछ आणि किश्तवार तसेच उधमपूर जिल्ह्यातल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक सामान, कागदपत्र, रोख रक्कम, शस्त्र आदी साहित्य तसेच इतरही काही साहित्य जप्त करण्यात आलंय. ही कारवाई सुरू राहणार असल्याचं जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितलं. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पशूंच्या संख्येनुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जनावरांची खरी माहिती व्हावी या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. या पशुगणनेसाठी भंडारा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून कालपासून पशुगणना सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागात दर 3000 कुटुंबामागे एक प्रगणक तर शहरी भागासाठी 4000 कुटुंबामागे एक प्रगणक नियुक्त करण्यात आल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जालन्याच्या भोकरवाडी शिवारात कार उलटून नालीत कोसळल्याने 2 जण जखमी झाल्याची घटना घडली. बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या चालकाला झोपेची गुंगी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी नालीत पलटी झाली. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.